आश्वासने देऊन उमेदवार निवडून येतात, पण निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून विकास कामे होतात का? याबाबत भांडगाव परिसरात आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। यवत भांडगाव परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जी विकास कामे केली आहेत त्यांच्या जोरावर आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास पंचायत समिती सदस्य कुंडलिकराव खुटवड यांनी आमचे रिपोर्टर अब्बास शेख यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय। आज आपल्यासोबत यवत गणातील पंचायत समिती सदस्य कुंडलिकराव खुटवड हे आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते आताची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे तर त्यांनी जी 3 उमेदवार उभे केलेले आहेत तर ते कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे आणि कशा पद्धतीने त्यांना निवडून येण्याची खात्री वाटते। तर आपल्यासोबत आज कुंडलिकराव खुटवड आहेत आणि आपण आता त्यांना प्रश्न काही विचारणार आहोत। तर नाना, निवडणुकीला सामोरे जाताना तुमचे मुख्य मुद्दे काय आहेत? उमेदवार निवडून येतील याची खात्री वाटते का? हे पहा, आता आम्ही आहे ना, मुख्य मुद्द्यामध्ये जर सांगायचं झालं तर आज आम्ही सुधील ह्याच पदावर काम करतोय। पंचायत समितीला मी काम करतोय। माझ्याबरोबर केडगाव यवत गटातनं जिल्हा परिषदेला राणीताई शेळके आहेत आणि आम्ही ह्या गटामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा हा आम्हाला भविष्यात पुढच्या आता येणाऱ्या 21 तारखेच्या मतदानाला फार मोठा फायदा होणार आहे त्याचा। कारण आम्ही ड्राय भागातलं खोर असेल, बांडगाव असेल, बरदगाव असेल, कासुर्डी असेल आणि यवत आणि केडगाव ह्या सगळ्याच गावांच्या बाबतीत आम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आत्तापर्यंत आमच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीची कामं केल्यात आणि म्हणून ह्या कामाचाच फायदा आम्ही पुढच्या भविष्यामध्ये आता येणाऱ्या 21 तारखेला आम्हाला चांगल्या पद्धतीने होईल आणि त्या संदर्भात आम्ही जे आता दिलेले जे उमेदवार आहेत हे सुधील अतिशय सक्षम पद्धतीचे तिन्ही उमेदवार आहेत। आमच्या यवत गाव ह्या गटामध्ये मोठा असल्या कारणाने आम्ही गणेश भिकू कदम ह्या चर्मकार समाजाच्या मुलाला आणि अतिशय सुशिक्षित आणि अतिशय मनमिळावू मुलगा आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं त्याचं मानस आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला उमेदवारी दिलेली आहे। आणि यवत गणासाठी आपण निशाताई निलेश शेंडगे ह्या महिलेला उमेदवारी दिलेली, ती सुधील सुशिक्षित आहे आणि होतकरू आहे। त्याच पद्धतीने आम्ही भांडगाव गणामध्ये आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी तालुका युवकमध्ये आत्ता ते तालुक्याचं काम पाहतात, त्याच्यामुळं त्यांचा बी अभ्यास चांगल्या पद्धतीचा मोठा असल्या कारणाने आम्ही त्यांना सुधील त्या गणातनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी दिली आहे आणि आप्पांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत केलेल्या कामाचा हा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या पद्धतीचा होईल हे मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगू शकतो। त्याच्यामुळे येथील पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललेला आहे, तर त्याबाबत तुम्ही कशा पद्धतीने येथील नियोजन कराल किंवा तुमचे उमेदवार जर निवडून आले तर कशा पद्धतीने नियोजन करणार आहात या पाण्याचं तुम्ही? हे पहा, आता ह्याच्या पूर्वी 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या पूर्वी ज्या लोकांनी यवतमधली सत्ता उपभोगली त्या लोकांनी एक पाण्याची स्कीम केली, पण ती स्कीम करीत असताना त्यांनी ते स्कीम आहे ना भविष्यातला विचार न करता म्हणजे लोकवाढीचा विचार करून त्यांनी ती स्कीम करताना मोठ्या भविष्यात लोकवाढीच्या हिशोबाने ती स्कीम करायला पाहिजे होती, ती त्यांच्याकडून झालेली नाही। पण त्याची दुरुस्ती म्हणून आम्ही भविष्यात आता परत एक माटोबामधनं आताच नवीन जिल्हा परिषदकडून आमचं त्या संदर्भातलं पाठीमागं बोलणं झालेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही भविष्यात माटोबातनं अजून एक स्कीम किंवा वाढीव प्रेशरनी पाणी आणि यवतमध्ये सर्व गावाला म्हणजे फिल्टरयुक्त पाणी मिळण्यासाठी आम्ही आता पुढच्या ह्याच्यात भविष्यात त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करणार आहे। नाना, शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यात आणि तालुक्यातही विविध आरोप करण्यात येत आहेत विरोधकांकडून, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याला कसं उत्तर द्याल? आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आरोप करण्या पलीकडे भाजप असेल किंवा राष्ट्रपा असेल किंवा अन्य सत्ताधारी पक्ष असतील, ह्याच्या पलीकडं त्यांच्या हातात काहीच जनतेने ठेवलेलं नाही। कारण ग्रामीण भागामधली जनता ही ह्या 2.5 वर्षामध्ये इतकी होरपळून निघली आहे
की आज तुम्ही प्रचारात मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असताल किंवा प्रचारातली आजची कुठले युवक असू द्या वयोवृद्ध असू द्या, प्रत्येकाचं एक तुम्ही कुठंतरी स्टेटमेंट घ्या आणि त्या माणसाच्या मुखातनं ह्या सरकारबद्दल किंवा ह्यांनी केलेल्या चुकाबद्दल लोक किती म्हणजे वाईट भाषेत आज त्यांना बोलू लागलेले आहेत. आणि राहिला मुद्दा आमच्या नेत्यांच्यावर जे आरोप होतात, तर मी म्हणेल की आमच्या नेत्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची आत्तापर्यंत जे मला वाटतं डझनावर मंत्र्यांच्या चुका आणि भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. खडसे साहेबासारखे ज्येष्ठ नेते आज घरी बसून आहेत. पंकजाताईवर सुधील चिक्की घोटाळ्याच्या संदर्भात आरोप झालाय. तुमच्या विष्णू सावरांच्यावर सुधील आरोप झालेले आहेत. मग असे आरोप करायचं म्हणलं तर हे त्यांनी स्वतःचे बी मंत्र्यांच्यावर झालेले आरोप पाहावात का त्यांना क्लीन चिट हा एकच शब्द त्यांना काय सरकारने म्हणजे किंवा केंद्र सरकारने परमनंट करून दिलाय का काय, हा बी त्यांनी तपासून पाहावा मग दुसऱ्याच्या नेत्यांच्यावर आरोप करावा असं मला वाटतं. कुंडलिक नाना खुटवड यांनी आपल्या प्रश्नांना विविध प्रश्नांना चांगल्यापैकी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांचे उमेदवारी निश्चितच मोठ्या फरकाने विजय होतील असा विश्वासही ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामन महेश अब्बास शेख, C24 तास, दौंड. आज आपण यवत येथे आलो असून आज आपल्यासोबत येथील काही नागरिक आणि काही शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत, काही गोष्टींचा खुलासा करून घेणार आहोत की येथे जी विकास कामांबद्दल बोललं जातं किंवा विविध प्रचार केला जातो तर खरंच या परिसरामध्ये विकास झालेला आहे का किंवा त्या येथील नागरिकांना त्याबाबत काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रचार करतात, निवडून येतात, निवडून आल्यानंतर वार्डांमध्ये फिरकत सुद्धा नाहीत असा आरोप केला जातो. तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं, एवढ्या 4-5 वर्षांमध्ये काही उमेदवार जे निवडून आले तर त्यांनी येतं काम केलं, विकास कामं केली का काय केलीच नाहीत, काय सांगाल? नाही केली ना कामं. पंचायत समितीच्या मागच्या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरे होते त्यांनी भरपूर कामं केले, लाभार्थी योजना लाभले, त्याच्यावर गावातली भरपूर लोकांना गिरणे, सायकली, परत जिल्हा परिषदेतर्फे पाण्याच्या सुविधा वगैरे भरपूर लाभवण्यात आल्या. परत वेळोवेळी त्यांनी आपल्याला फोन वारंवार करून किंवा कागदपत्रे वगैरे दावून यांनी भरपूर कामं दावली की हे केलंय ते केलंय, पण यांच्या प्रत्यक्षात भरपूर कामं झालेली आहेत आणि यांनी स्वतः येऊन वेळोवेळी बजावले की लाभार्थीच्या योजना चालू आहेत त्याचा लाभ घ्या आणि वारंवार येत राहिले. नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की या परिसरामध्ये खरंच विकास झालेला आहे का किंवा झालेला नाही, काय म्हणाल? झालेला ना, विकास चांगला झालेला आहे. आमचे दोन्ही उमेदवारांनी चांगला विकास केलेला आहे. म्हणजे फिरकते दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे सदस्य असतील, ZPचे सदस्य असतील, त्यांनी चांगल्या माध्यमातून चांगली कामं केलेली, सत्तेत असल्यामुळं चांगली विकास कामं झालेली त्या भागामध्ये. काय सांगाल तुम्ही, एकंदरीत काय इथली परिस्थिती आहे आणि येतं खरंच कामं होत आहेत का फक्त आश्वासनच दिली जात आहेत, काय सांगाल? नाही, आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामं रस्त्याचे गावागावातले रोड, डांबरीकरण हे ते असे काही सुखसुविधा राबवल्या आणि ज्या पाणी पुरवठ्याचे ज्या महत्त्वाचे प्रश्न होते ते त्यांनी रेघरूपाला लावले आणि आज आमचे तालुक्यामधनं बरीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कामं राबवलेली आहेत. त्यामुळे त्याबद्दल धन्यता मानतो. येथील तर नागरिकांचं म्हणणं असं आहे की येथे विकास कामं झालेली आहेत आणि येथील नागरिक त्या विकास कामांवर समाधानी पण आहेत. आपल्यासोबत शेतकरी पण आहेत काही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शेतकरी या भागात समाधानी आहे का, राज्य सरकारने जे घेतलेले काही निर्णय आहेत तर त्याबाबत शेतकऱ्यांचं काय मत आहे. काय सांगाल की राज्य सरकारने काय आता मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले तर त्यावर तुम्ही समाधानी आहात का किंवा कसं वाटतंय? समाधानी नाही. या सरकारने अजिबात इतकी नुकसान केली आहे की शेती गुलछडी झाली, झेंडू झाला, या प्रकारे अजिबात बाजार नाही, मंदी येतं, कुठे टाकावं मला हा समजत नाही. टमाट्याची ती परिस्थिती, कोबीची ती परिस्थिती, ते सोसायटीत पैसे भरणार कसे शेतकऱ्यांना, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर इथं शेतकऱ्यांची राज्य सरकारवर नाराजी दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार की जे काय मध्यंतरी निर्णय झाले त्याच्यामधून शेतकऱ्यांना हा त्रासच जास्त भोगावा लागलेला आहे. कॅमेरामन महेश अब्बास शेख, C24 तास, दौंड.